नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा प्रश्न आहे महाराष्ट्राचा, मुंबईचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अर्थात माय मराठीचा. राजकारण सध्या कोणत्या स्थितीमध्ये गेलंय ते सगळ्यांनाही दिसतंय, मलाही दिसतं. परंतु आपण शक्यता म्हणजे काही करू शकत नाहीये. गप्प बसण्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. याला कारण एकच आहे, की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बाहेरून जे येणारे लोंढे आहेत, जे अर्थात राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आणि अर्थात हा जो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे, हा सगळ्याच पक्षासाठी लागू होतो. मग त्याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस असतील. त्यासोबत काँग्रेसवाले देखील. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, की आपण काय करतोय? कॉमन सेन्स आहे. भाषेच्या आणि प्रांतावर जर महाराष्ट्राची किंवा इतरही राज्यांची रचना झाली असेल भाषेच्या नुसार, तर मग मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परकीय लोंढे का? त्यांच्या राज्यात एवढ्या सुखसुविधा असताना, एवढ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज असताना ही लोकं आपल्या राज्यात येऊन घाण करतायत. आपल्या मराठीला बदनाम करतायत. हे किती दिवस? आणि मुळात काय चाललंय माहितीये? आपल्या मायभूमीचा, आपल्या मराठीचा निलाव आपण स्वतःच करत आहोत. कारण प्रत्येक पक्षात आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, हे सगळेजण उभे आहेत आणि येत्या काही वर्षात अगदी 5-10 वर्षाचा, 15 वर्षाचा काळ लोटला, तर "का करी, खाना खाइबो के ना खाइबो, कहा जात है, आवा, बैठा" अशा प्रकारचे शब्द तुमच्या कानावरती आता तर येतायच आहेत, पण पुन्हा फुल्ली पूर्ण स्वरूपामध्ये येऊ शकतात. आणि याला कारण आहे फक्त राजकारण. एक आय-पी-एस मराठी असणारा शिवदीप लांडे आय-पी-एसच्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरला आणि बिहारमध्ये मोठ्या फरकाने पडला. बिहारमध्ये जर एक मराठी उमेदवार चालू शकत नसेल, तर आपल्या महाराष्ट्राने काय दत्तक घेतलं का यांना? नक्कीच विचार करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा. आणि हां, पहिली गोष्ट, मी कोणत्याही पक्षाचा नाही बरं का. माणुसकी हा एकच धर्म, परंतु एका राज्यावर एवढा लोड का? जय महाराष्ट्र.